घटस्थापना आज आपल्या हिंदूंच्या एका मोठ्या सणाची सुरुवात. नवरात्र चालू झालं आज. प्रत्येकाच्या घरी घटस्थापनेची लगबग आणि या देवीचं आता 9 दिवसांचं हे नवरात्र मोठ्या उत्साहात आपण साजरं करतो. ठिकठिकाणी देवीच्या दर्शनासाठी रांगा लागतात. तुळजापूर साईडला लाखो लोक कोजागिरीला जाऊन दर्शन घेतात. त्याच्या आधी 4-5 दिवस आपल्या घरापासून ते चालत निघतात. शेकडो किलोमीटरचा प्रवास करून हे आपल्या देवी देवतांची दर्शनासाठी गर्दी करणारी मंडळी. वाईट इतकंच वाटतं की ऐतिहासिक घटनांपासून काहीही न शिकता आणि देवी देवतांचा पण संदेश, त्यांच्या मूर्तीकडनं मिळणारा संदेश याच्याकडे दुर्लक्ष करतच आपला हा हिंदू समाज झोपेत जगतोय याचंच वाईट वाटतं. 2 तारीख ऑक्टोबर महिना. तसं पाहिलं तर लाल बहादूर शास्त्रींची पण जयंती याच दिवशी. आणि ज्या व्यक्तीला राष्ट्रपिता म्हणून तुम्ही आम्ही लहानपणापासून मान्यता देत जगतो आणि ज्या व्यक्तीचं चित्र असलेल्या नोटांना महत्त्व देत त्या कमावण्यासाठी आपण धडपडत जगतो, त्या व्यक्तीचे कारनामे काय होते असतील? चांगली कामं 90 केली असतील, पण जे 10% वाईट काम झाले त्यांच्या हातून, त्याचे परिणाम आजही आपण भोगतोय. आणि आजही आपण जागे होत नाही. आजही आपल्याला असं वाटत नाही की त्याच्या रस्त्याने चाललेल्या माणसासाठी कोणीतरी नथुराम गोडसे बनलं पाहिजे, असं चिंगारी आपल्या मनात भडकत नाही. त्याच माणसांच्या सतरंजा उचलण्यात आपण आयुष्य खर्ची घालतोय. काय घडलं होतं? येते आता कोजागिरी पौर्णिमा. काल 2 ऑक्टोबर ह्याच माणसाची जयंती जोरजोरात जिकडे तिकडे साजरी झाली. आणि लालबहादूर शास्त्रींसारखा प्रामाणिक पंतप्रधान तो तसा पाहिला तर या 2 ऑक्टोबरला वंचितच राहतो असंच मी मानतो. होते ते सुद्धा गांधी भक्त होते. साधी राणी, उच्च विचारसरणी, जय जवान जय किसानचा नारा दिलेली ही साधी व्यक्ती, नदीमध्ये पोहत पोहत शाळेला जाणारी ही व्यक्ती, कितीतरी किलोमीटर अंतर कॉलेजमध्ये चालत गेलेली ही व्यक्ती, स्वतःचा पगारसुद्धा नाकारलेली ही व्यक्ती, युद्ध सदृश परिस्थिती जेव्हा निर्माण झाली तेव्हा फ्रंटवर जाऊन सैनिकांचा हौसला वाढवणारी ही एक किरकोळ शरीर यष्टीची पण मजबूत दिलवाला इन्सान असंच मी म्हणतो. असे लालबहादूर शास्त्री या 2 ऑक्टोबरला वंचितच राहतात. इतका त्या राष्ट्रपिता यांचा गवगवा असतो. 10 ऑक्टोबर 1946 रोजी याच नवरात्रातल्या कोजागिरी पौर्णिमेला, ज्या दिवशी बंगाली हिंदू आपल्या लक्ष्मीचं पूजन करतो, गोडधोड करतो घरात आणि मोठ्या उत्साहात हा एक आपला सण म्हणून साजरा करण्यासाठी धडपडतो, त्याच दिवशी पीर गुलाम सरवर नावाच्या एका मुस्लिम वक्त्याने 20,000 ते 30,000च्या मॉब समोर, अर्थातच मुस्लिम लोकांच्या गर्दीसमोर एक फतवा जाहीर केला. नोवाखली या गावी घडलेली ही घटना, बंगालमधील नोवाखली, 10 ऑक्टोबर 1946. त्यांनी फतवा जाहीर केला भाषणामधनं की नोवाखलीमध्ये असलेल्या प्रत्येक काफिर आणि कफरू यांना कापलं गेलं पाहिजे. इथून जेवढे म्हणून हिंदू आहेत तेवढे सगळे नष्ट झाले पाहिजेत. इथं इस्लामचं राज्यच राहिलं पाहिजे वगैरे वगैरे. तो त्याच्या भाषणामध्ये गरळ ओकून गेला आणि खालून अल्लाहू अकबरच्या घोषणा देणारा तो 30,000चा जमाव भडकलेली डोकी घेऊन, मिळेल ती हत्यारं घेऊन त्यांनी नोवाखलीमधील प्रत्येक हिंदूंवरती हल्ला चालू केला. हा सर्वर काय सांगतो त्यांना की हिंदूंच्या शेतामध्ये
जास्तीत जास्त जो तांदूळ पिकतो तो कोण खातो जास्त? हिंदू खातो. हिंदूंच्या बायका चांगलं अन्न मिळाल्यामुळे सुंदर दिसतात. मुस्लिम बायका कुपोषणामुळं, चांगला चावल नाही मिळाल्यामुळं आजारी पडतात. आणि त्यांना आजारपणात त्या ज्या डॉक्टरकडे जातील तो हिंदू डॉक्टर आपल्या हाताने त्यांना तपासत असतो. अशा प्रकारे डोकी भडकवण्याचं काम त्या सर्व्हरनी केलं मौलाना. आणि मग आज्ञाशीर सावंद्य म्हणून नोवाखलीमध्ये नरसंहार चालू झाला. दिसेल त्या हिंदूची मुंडकी छाटली चालली. अनंत पुरुषांची कत्तल झाली. अनंत बायकांवरती बलात्कार झाले. 10 ऑक्टोबर 1946 त्या काळात टेलिफोनचं जाळं इतकं पसरलेलं नव्हतं. भारत स्वातंत्र्यासाठी झगडत होता. ही बातमी दिल्लीपर्यंत धडकायला 15 ऑक्टोबर 1946 उजाडला. तोपर्यंत जमीनदाराचा बंगलासुद्धा या आपल्या मुस्लिम लोकांनी जाळला. गच्चीवर गेला तो बिचारा सगळ्यांना घेऊन. शेवटी गच्चीपर्यंत आग येऊ लागली म्हणून त्याने गच्चीतून छलांग मारली आणि तो या मुस्लिम मॉबच्या समोरच कोसळला. आणि काय परिणाम? 10 ते 12 मिनिटात त्याच्या शरीराचे अनंत तुकडे केले गेले आणि त्याचं शिरधडापासून वेगळं करून याच सर्व्हरच्या हातामध्ये सोपवलं गेलं. हा नरसंहार इतका खतरनाक होता की सगळी बायका पोरं भेदरून गेलेली होती. बायकांवर बलात्कार झालेले आणि त्यांना मारून मुटकून तलवारीच्या धाकाखाली बळजबरीने मुसलमान केलं गेलं. त्यांना 5 वेळची नमाज अदा करा म्हणून फतवे काढले गेले. मारहाण झाली. गोमांस खायला दिलं गेलं. हाच तो 10 ऑक्टोबर 1946चा नोवाखलीमधला नरसंहार. याच्यानंतर प्रतिक्रिया कशा हव्यात? या आपल्या राष्ट्रपितांनी काय प्रतिक्रिया द्यावी? 15 ऑक्टोबर 1946ला दिल्लीमध्ये जेव्हा ही बातमी धडकली तेव्हा 17 ऑक्टोबर रोजी या महाशयांनी एक प्रतिक्रिया दिली. हिंदू बायकांनी स्वतःहून मरायला शिकलं पाहिजे. आपली जीभ घट्ट दाताखाली दाबून किंवा स्वतःचा गळा आवळून त्यांनी आत्महत्या करायला हवी. ही यांची संवेदनशीलता हिंदू स्त्रियांबद्दलची. आणि यांना आपण राष्ट्रपिता म्हणून आयुष्यभर गवगवा करतोय. यानंतर तत्कालीन काँग्रेसचे अध्यक्ष आचार्य कृपलानी आणि त्यांची पत्नी सुचेता कृपलानी अतिशय मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांनी नोवाखलीचा दौरा केला आणि तिथलं दृश्य पाहून जे काही ऐकलं ते सुन्न झाले. त्या दाम्पत्याने काहीतरी केलं पाहिजे या ईर्षेने सुचेता कृपलानी यांनी त्या शिबिरांना भेट दिली ज्या ठिकाणी काही बायका आपल्या हिंदू बायकांना वाचवून आणलं गेलं होतं. सुचेता कृपलानी यांनी अनेक बायकांना तिथपर्यंत पोहोचवण्यात मदत केली. अतिशय धडाडीने, अतिशय हिंदू धर्माच्या प्रेमापोटी. आणि याच कृपलानीचा हा प्रकार या सर्व्हरला जेव्हा समजतो तेव्हा तो अजून एक फतवा काढतो की या सुचेता कृपलानीवर कोण आपल्यातला बलात्कार करेल त्या मुस्लिमला मी गाझी ही पदवी, ही उपाधी देईन. आणि हे जेव्हा सुचेताला समजतं, सुचेता कृपलानी एक आपली जहरची कॅप्सूल घेऊन नेहमी फिरायची. मित्रांनो, नुसती ही कहाणी सांगताना सुद्धा अंगावरती काटे येत आहेत. अंग असं गरम गरम झालेलं आहे. काय हालत झाली असेल त्यावेळेस त्या सुचेता कृपलानी यांची. आणि तरीही त्यांनी त्यांचं कार्य चालू ठेवलं. आणि मग राष्ट्रपिता 1 महिन्याने तिथं त्या शिबिराला भेट द्यायला गेल्या तेव्हा त्या कृपलानी मॅडमला सांगतायत कि सुचेता जी, हिंदू महिलाओं को यहाँ मुफ्त में खाना मत दो, उनसे कुछ काम करवा लो और हो सके तो उन्हें ऐसी सलाह दे दो जिस गांव से वो आई है उसी गांव में जाकर मुस्लिम लोगों के साथ मिलजुल कर रहना शुरू कर दे, चाहे उनकी जान भी क्यों न चली जाए. अरे वाह रे सल्ला या राष्ट्रपिताचा. मित्रांनो, यांनी एका युवकाला बाजूला घेऊन विचारलं
की या नोवाखालीमध्ये हिंदू किती राहत आहेत, मुस्लिम किती राहत आहेत. त्या बिचाऱ्यांनी डेटा सबमिट केला त्यांच्याकडे. 80% मुस्लिम, 20% हिंदू. राष्ट्रपिता महात्मांचा पुढचा एक बौद्धिक प्रश्न या युवकाला, नोवाखालीमध्ये शेत जमिनीचं प्रमाण कसं आहे. तेव्हा त्या युवकांनी सहज सांगितलं की 80% जमिनी हिंदूंच्या ताब्यात आहेत आणि 20% जमिनी मुस्लिम लोकांच्या ताब्यात आहेत. आणि लगेच या राष्ट्रपितांनी या नोवाखाली नरसंहाराला आर्थिक विषमतेचं लेबल लावलं आणि जगभर तोच प्रचार केला. इतिहासाच्या पुस्तकातनं सुद्धा त्यावेळच्या स्टुडंट्सना, त्यावेळच्या विद्यार्थ्यांना फक्त हेच शिकवलं गेलं की नोवाखालीचा नरसंहार हा धार्मिक धर्मांधतेने झालेला नसून आर्थिक विषमतेमुळे झाला होता. असा अपप्रचार करत ही स्वारी परत दिल्लीला आली. मित्रांनो, हिंदू नरसंहाराबद्दल अतिशय असंवेदनशीलरित्या अशी काही स्टेटमेंट करणं आणि हे नेमकं त्याच वेळेस सुचेता कृपलानी यांच्या शिबिरामध्ये नथुराम गोडसे आणि नारायण आपटे या जोडगोळींनी हे सगळा संवाद ऐकला आणि त्यांचं वागणं पाहिलं आणि इथंच पाया रचला गेला गांधी हत्येचा. मी तर म्हणतो तसं पाहिलं तर खूप उशीर केला नथुराम गोडसेंनी. इतकं परखड मत मी व्यक्त करतोय कारण कुठेतरी ह्याच्या खोलीमध्ये जाऊन मी सुद्धा थोडं वाचन केलंय. तत्कालीन मुख्यमंत्री प्रफुल्लचंद्र घोष यांनी एक पुस्तक लिहिलंय. जस्टिस खोसला यांनी एक पुस्तक लिहिलंय. गेलं पाहिजे अशा पुस्तकांमधून, खरा इतिहास जाणण्यासाठी गेलं पाहिजे. कुणाची डोकी कोणी भडकावली आणि या भडकलेल्या डोक्यांनी कशा पद्धतीने नरसंहार केला, कशा विकृत पद्धतीने बलात्कार केले हिंदू महिलांवरती आणि कशा विकृत पद्धतीने धर्मांतरण केलं गेलं या नोवाखालीमध्ये. नंतर 15 ऑगस्ट 1947ला हा आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि पुन्हा तोच प्रकार. सुभाषचंद्र बोस यांना बाजूला केलं गेलं, सरदार वल्लभभाई पटेल यांना बाजूला केलं गेलं आणि आर्य समाजास रेफ्युजी म्हणणारा, ज्याला आपण चाचा चाचा म्हणून डोक्यावर घेतो, कोटाला गुलाब लावून फिरणारा, ज्याला काहीही मतं पडली नव्हती आणि पटेल साहेबांना जास्त मतं पडून सुद्धा त्यांना बाजूला सारून तो चाचा पंतप्रधान झाला. चक्क आर्य समाज, जो की पुरातन समाज आहे, पुरातन संस्कृती आहे, जे की आपल्या हिंदुस्थानचे वंशज आहेत, त्यांना हा शरणार्थी म्हणतो आणि भर स्टेजवर एका आपल्या आचार्याकडनं थोबाडात खातो. हा पण इतिहास आहे, वाचल्याशिवाय नाही कळणार. आणि मग ही दोन घराणी, गांधी आणि नेहरू घराणी, आजही आपल्या भारत देशाला कुठे घेऊन जातील काही सांगता येत नाही. म्हणूनच मला अशी प्रतिज्ञा करावीशी वाटते की हे भारत देशात आम्हाला एकच नथुराम गोडसे पुरणार नाही असं वातावरण निर्माण झालेलं आहे. हजारो नथुराम गोडसे आता पुन्हा जन्माला येतील असंच वातावरण आहे. पण पुन्हा नोवाखाली होऊ देणार नाही अशी प्रतिज्ञा प्रत्येक हिंदू माणसाने केली पाहिजे. प्रत्येक हिंदू स्त्री पुरुषांनी जागरूकच राहिलं पाहिजे. असा हा कोजागिरी पौर्णिमा 10 ऑक्टोबर 1946चा इतिहास ऐकल्यानंतर तुमच्या रक्तामधून सळसळत वाहते की नाही रक्त? या भारत भूमीवरती अन्याय केलेल्या लोकांना कसं डोक्यावर घेतलं जातंय याविषयी चीड निर्माण होते की नाही? का अजूनही तुम्ही अशाच लोकांना गुलाबाचे हार गळ्यात घालणार, अशाच लोकांच्या चरणावरती पाणी टाकून त्यांची पूजा करत राहणार? हा सवाल मी सर्वांना विचारतो. मित्रांनो, हा नोवाखालीचा नरसंहार जवळपास 4 लाख हिंदू त्या नोवाखालीमध्ये राहत होते आणि 10 ऑक्टोबर 1946 ते 15 ऑगस्ट 1947 आणि स्वातंत्र्यानंतर सुद्धा उरले सुरलेले, एकदा स्वातंत्र्य मिळाल्यावर हा पूर्व पाकिस्तान झाल्यावर तिथल्या हिंदूंची कत्तल करताना तर त्यांना अडवणारा कोणीही नव्हता. नामो निशान मिटवून टाकला. आणि मग जे लोक तयार झाले
मुस्लिम बनण्यासाठी त्यांना मात्र सोडून दिलं. त्या बायका मुलींना सोडून दिलं. मौलवींची नजरसुद्धा मित्रांनो, ती गिधाडाची नजर छोट्या छोट्या मुलींवर होती आणि छोट्या छोट्या मुलींवरती सुद्धा या मौलवींनी एकमेकात वाटप करून घेऊन त्यांच्यावर बलात्कार केले. काय असं ऐकल्यानंतर सुद्धा रक्त सळसळत नाही आहे? आणि असं जर असेल ना, तर आपण हिंदुस्थानी आहात का, हा स्वतःला चिमटा घेऊन एकदा प्रश्न विचारा. या सर्वर ज्यांनी हा फतवा दिला ना भाषणातून, आणि त्याचं भाषण ऐकल्यावर खालून अल्लाहू अकबर म्हणत जे लोक तलवारी, जांबिया, काठी, जे मिळेल ते हत्यार घेऊन ज्यांनी हमले केले ना, त्यांचीच पैदाईश आज भारतामध्ये वाढती आहे. काश्मीरपासून केरळपर्यंत तेच घडतं आहे. काश्मीरमधल्या पंडितांना हे भोगावं लागलं आहे. आज कलकत्त्यामध्येही भोगावं लागू शकतं. वेस्ट बंगाल, नुकत्याच काही घटना घडलेल्या आहेत. पूर्वीसुद्धा कलकत्त्यामध्ये घडलेलं आहे. 2 महिने आधी, नोवाखालीच्या नरसंहाराच्या आधी, केवळ गोपाल पाठा, श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे बंधू पैलवान होते गोपाळदास मुखर्जी, त्यांनी संघर्षाला काही तालमीतल्या मुलांना तयार केल्यामुळं आणि कलकत्त्यामध्ये हिंदूंची संख्या जास्त होती म्हणून तो नरसंहार कमी प्रमाणात झाला. तशी संघर्षाची ठिणगी नोवाखालीमध्ये पण उठली होती, पण तो प्रतिकार निष्प्रभ ठरला यांच्या संख्येपुढं. एका वकिलाने संघर्षाची ठिणगी आपल्या हिंदू बंगालींमध्ये टाकली होती आणि प्रयत्न केला होता आपल्या बायका मुलींना वाचवण्याचा, पण त्यांचे सुद्धा तुकडे झाले. त्यांची शिरं या सर्व्हरकडे सोपवली गेली. मित्रांनो, ही अशी इतिहासाची पानं आहेत ना, जी तुमच्या वाचनात कधी आली नसतील, कधी पाहण्यात आली नसतील, पण जे कोणी असं तुम्हाला सांगतंय ना, त्याच्यानंतर तरी आपल्या मनातलं हिंदुत्व, खरं हिंदुत्व, म्हणजे वरून हिरवा कुर्ता आणि आतून भगवा कुर्ता असलं हिंदुत्व नको आहे. खरं सळसळतं हिंदुत्व ज्यांच्या मनात आहे ना, त्यांनी आता पेटून उठलंच पाहिजे. अतिशय सावधानतेने आजच्या या युगात जगणं शिकलं पाहिजे. पुळचटपणा, भेदरटपणा, भित्रेपणा, घाबरटपणा हा सगळा सोडून देता आला पाहिजे. स्वाभिमानाने जगता आलं पाहिजे. जर त्यांच्याकडनं फतवे निघत असतील ना, तर आपल्याकडनं पण फतवे निघाले पाहिजेत. जर ते बॉयकॉट करत असतील ना तुमच्या दुकानांना, तर तुम्हीसुद्धा तिकडं जाणं बंद केलं पाहिजे. कुठली पेटवापेटवी करण्यासाठी मी असे व्हिडिओ करत नाही आहे. मी फक्त जागृत करतोय लोकांना. कुठेतरी स्वतःचा स्वाभिमान जो सगळा विकल्यासारखा तुम्ही जगताय ना, त्याला कुठेतरी थोडं जागं केलं पाहिजे. भारत, हिंदुस्तान, हम अगर हिंदू है तो अभिमान से कहो कि हम हिंदुस्तानी हैं. चाहे किसी भी धर्म का कोई भी क्यों न हो, जो अभिमान से कहता है कि हाँ मैं भारतवासी हूँ, हाँ मैं हिंदुस्तानी हूँ, चाहे वो किसी भी मज़हब का क्यों न हो, फिर वो अपना है. लेकिन उसके अपनेपन में अगर कोई नाटक दिखता है तो बिल्कुल उसे अपना समझना बंद कर दो. आशा करतो मित्रांनो, नोवाखालीचा हा नरसंहार, मोपला हत्याकांड, काश्मीरचं पंडितांचं शिरकाण आणि केरळामध्ये चाललेल्या घटना, तामिळनाडूमध्ये चाललेल्या घटना, गणपती, तुमच्या घरातला गणपती येऊनसुद्धा भ्रष्ट करणं, हे जे चालू आहे, गणपतीच्या मिरवणुकांवर होणारी दगडफेक, रामनवमीच्या मिरवणुकीवर होणाऱ्या दगडफेकी, कोण करतं आहे, कोण याच्या तळागाळाशी कोण कोण आहेत आणि मग त्यांची मनोवृत्ती नक्की काय आहे. डायरेक्ट ॲक्शन डेची वाट बघतायत ही लोक. जसा नोवाखालीमध्ये झाला तसा ह्यांची जी गर्दी आज तुम्हाला दिसली चलो मुंबईमध्ये, ही सगळी गर्दी एका डायरेक्ट ॲक्शनच्या फतव्याची वाट बघती आहे. आणि तुम्ही आम्ही झोपलेलेच राहणार का? आज नवरात्र आहे. कोजागिरीच्या दिवशी 8 देवींची पूजा केली जाते. देवीच्या हातामध्ये शस्त्रसुद्धा दिली आहेत. काय इशारा आहे त्याच्यातून? अरे फक्त शास्त्र घेऊन कोणी तुमचा धर्माचं संरक्षण करू शकत नाही. तुम्हाला शस्त्रसुद्धा उचलावं लागतं. प्रभू श्री रामचंद्रांनासुद्धा शस्त्र घ्यावं लागलं हाती, कारण पत्नीची विटंबना होत होती. आपल्या या धरती मातेवरून त्यांच्या पत्नीला पळवून नेलं होतं आणि म्हणूनच त्या रावणाचं दुष्कृत्य हे हाणून पाडण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी पण शस्त्र उचललं होतं. फक्त शास्त्रावरनं काहीही घडलं नव्हतं.
घडलं नसतं. म्हणूनच आज नवरात्रीमध्ये या देवीची शपथ घेऊया आणि प्रसंग जर आला तर शस्त्र आम्हीसुद्धा उचलल्यास काचकूच करणार नाही, हीच ती प्रतिज्ञा आपण सर्वांनी घेऊया. नवरात्रीच्या लाख लाख सर्व माझ्या हिंदू बंधू भगिनींना शुभेच्छा अर्पण करतो. कविप्राविष्य यूट्यूब चॅनल यावरती हा नोवाखलीचा प्रसंग तुम्ही आपल्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा, कारण आता झोपण्याची वेळ नाही आहे. रात्र वैऱ्याची आहे, अशीच परिस्थिती आहे. चला, आपल्याला देश पण वाचवायचा आहे आणि धर्मही वाचवायचा आहे. जय हिंद, जय भारत.